नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत प्रिया एवढ्या लगबगीने कुठे गेली हा प्रश्न अर्जुन सायलीला पडतो आणि अर्जुन लगेचच आदिराजला कॉल करून विचारू लागतो, आज प्रिया आणि तू भेटणार आहेस का? तर तो सांगतो, आम्ही दोघे भेटणार आहोत पण दुपारचा टाईम दिला आहे, आत्ता का विचारताय? तर तो म्हणतो, काही नाही, ती घरातनं बाहेर पडली, तुला भेटली तर मला कळव. असं म्हणून इथे अर्जुन फोन ठेवतो. सायली जेव्हा तिचा फोन बघते तर तिच्या फोनवरती फोन येऊन गेलेला असतो सँडीचा आणि त्याने लोकेशन हे पाठवलेलं असतं. याचा अर्थ काय? किचनमध्ये प्रिया होती, तिने तो कॉल रिसीव केला आणि आता सँडीने जे लोकेशन दिले तिथेही ती पोहोचणार आणि त्याच्या जीवाला धोका आहे. तर आपल्या दोघांना जायला हवं असं अर्जुन आणि सायलीला वाटू लागतं आणि मग दोघंजणं लगबगीने लगेच निघायला हवं म्हणत आईची परमिशन घेतात आणि त्याच वेळेला कल्पना मात्र आता फार चिडते की तुम्ही दोघंजणं सतत बाहेर कुठेतरी आम्ही आलो म्हणून निघतात आणि काही ना काही संकटं तुमच्यावरती येत असतात. आता मी तुमचं दोघांचं काहीही ऐकणार नाही. तुम्हाला दोघांना कितीही घाई असली, काहीही काम असलं तर ते करू नका आणि कुठे जायचं तर अजिबातच नाही हां, असं म्हणत कल्पनाने त्या दोघांना बाहेर जायला नकार दिला. आता ह्या सगळ्या सुरामध्ये प्रतापही सूर लावू लागतो की दरवेळेला मी कल्पनाला नाही नाही म्हणतो, पण कल्पनाचं म्हणणं बरोबर असतं आणि तुमच्या दोघांवर संकट येत असतात. मीही तुम्हाला दोघांना बजावून ठेवतो. इथून पुढे तुमची दोघांची मनमानी चालणार नाही आणि तुम्ही दोघांनी कुठे म्हणजे कुठेच जायचं नाही. आता मग काय करायचं असा प्रश्न अर्जुन सायलीसमोर उभा असतो. कोण करेल त्या दोघांना मदत? मग लगेचच इथे कल्पना सुचते आपल्या सायलीला, तिच्या मैत्रिणी ऐश्वर्या आणि काव्य ह्या दोघींना आपण इथे मदतीला पाठवूया सँडीच्या, कारण प्रिया त्याच्या आत पोचण्याच्या आत तिथे त्या दोघी पोचायला हवं आणि त्या लोकेशनच्या जवळ त्यांच्या दोघींचं घर आहे. लगेचच इथे सायली दोघींनाही मदतीसाठी फोन करते, सगळी गोष्ट सांगते. सगळी गोष्ट सांगितल्या त्या दोघीजणी सायली ताईला म्हणतात की अजिबात काळजी करू नको, तू काम दिलं आहे आणि आम्ही करणार नाही असं कधी होईल का? तुमच्या दोघांसाठी आम्ही काहीही करू. आणि राहिला प्रश्न त्या प्रियाचा, तर तिला चांगलाच धडा शिकवू. इथे सायली सांगू लागते की त्याच्याकडे जे पुरावे आहे ते 3 ठिकाणी करा. म्हणजे कसं, एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर 2 ठिकाणी वेगवेगळे पैसे असले तर ते पैसे सेफ असतात. तसेच तुम्ही त्या जे काही पुरावे आहे त्याचे 3 भाग करा, एक सँडीकडे, एक तुमच्याकडे आणि ते एकाला जर काही झालं तर ते बाकीचे पुरावे नष्ट होणार नाही. इथे सँडीच्या लोकेशनवर प्रिया पोचते. सँडी तिथे असतो, त्याला पकडून ती त्याला मारू लागते आणि त्याला म्हणू लागते की हे सगळे पुरावे आत्ताच्या आत्ता माझ्याकडे दे. सँडी म्हणतो, मी हे पुरावे तुझ्याकडे देणार नाही आणि तुला काय वाटलं आजपर्यंत तू किती लोकांना फसवले, पैशासाठी गंडा घातले हे मला माहीत नाही, मी सगळे पुरावे देणार. तर प्रिया त्याला धमकी देते, मी तुझाही खून करून टाकू शकते, मला काही तू कमकुवत समजू नको. सँडी तिला धक्का देतो आणि पळत सुटतो. त्याच्या मागोमाग इथे प्रिया पण पळत सुटलेली असते आणि आपली ईश्वरी त्या वाचवण्यासाठी इथे पाठलाग करत आलेली असते आणि लगेच सँडीला वाचवण्यासाठी ती गाडी काढते. गाडीवर बसून दोघंजण जाऊ लागतात. त्याच वेळेला प्रिया त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि लगेचच प्रियाला धक्का देऊन सँडी गाडीवर बसतो. गाडी धुर्राटन वेगाने निघते. त्याच्या मागोमाग लगेचच इथे प्रिया रिक्षा घेऊन मागे चाललेली असते. आता इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. त्यांच्याशी इथे अर्जुन चर्चा करत असतो की आपण त्या प्रियाला कसं जाळ्यात ओढायचं, तिच्याकडनं कशी कबूल करून घ्यायची, ती तर नाहीच देणार. आता एकच पुरावा उरला आहे, तो लोखंडी. तर तो खोटं बोलतोय, त्याने जर खरा सांगितलं तर आपण काहीतरी करू शकतो, पण त्याचे काहीतरी वीक पॉईंट असेल जो प्रियाने पकडला म्हणून तो तिच्या हो करतोय. मग तो वीक पॉईंट शोधायला हवा. मग इथे ना लगेच सावंत म्हणतात, मी बघतो नक्की काय आहे. त्याच्याशीही जेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. तर सायली म्हणते, तुम्ही आहात म्हणून आम्हाला खूप आधार आहे आणि आम्हाला माहिती तो लोखंडेही नक्की तुमच्या कैदीमध्ये एकदम सेफ आहे. आणि आता राहिला प्रश्न, त्यांनी जर खरं सांगितलं नाही तर त्याच्या घरच्यांना भेटून काय वीक पॉईंट आहे तो शोधून काढावा लागेल आणि मग त्यांनी जर साक्ष दिली तर आपण प्रियाला जेलमध्ये नक्कीच टाकू शकतो. तोच एक पुरावा आहे जो खरं बोलेल तरच कळेल की प्रियाने खून केलं आहे. आता त्याला काही करून तयार करावंच लागेल खरं बोलण्यासाठी. इथे पाठलाग करत असते सँडीचा प्रिया आणि त्याच वेळेला काय झालं की ज्या स्कूटीवरनं सँडी निघालेला असतो त्या स्कूटीचं पेट्रोल संपतं. लगेचच काव्या म्हणू लागते की पटकन, नाहीतर ती तुला पकडेल, पेट्रोल संपले स्कूटीचं. काव्य आणि ईश्वरी इथे बोलत असतात की आता काय करायचं गं, ते तर मागं लागला आहे त्याच्या. तर इथे ईश्वरी म्हणते, काळजी नको करू. म्हणजेच काय तर त्या फोल्डरमधले जे फोटो ते आहे
ते प्रियाला मिळाल्यानंतर काय होईल तर त्याचे 3 भाग झाले. त्याच्यामुळे एक जरी पुरावा नष्ट झाला तर बाकीचे भाग आपल्याकडे आहे आणि तो आपण इथे पुरावा म्हणून दाखवू शकतो. प्रियाने त्या सँडीला पकडून त्याच्याकडनं पुरावे घेऊन त्याला घाबरवून पळवून लावलेलं असतं. तिला फार आनंद होत असतो की हे पुरावे मिळाले आणि अर्जुन सायलीला काय वाटतं की ते सगळ्यांसमोर सिद्ध करतील मी खरी तन्वी नाही, तर असं मी होऊच देणार नाही असं म्हणत ती त्या सगळ्या पुराव्यांना आग लागते आणि फेकते आणि म्हणते तन्वी मी होते, असणार आणि असणारच असं म्हणत तिला जिंकल्यासारखा आनंद वाटू लागतो. इकडे जेलमध्ये एका कैद्याला ना चांगल्या वागल्यामुळे सुटका म्हणजे त्याची शिक्षा माफ झाली. तर ही गोष्ट जेव्हा महिपत ऐकतो तर महिपत म्हणतो हे काय, असं पण काय असतं का? तर तो कैदी म्हणतो हो, चांगल्या वागणुकीमुळे पुढची शिक्षा जी असते ती रद्द केली जाते आणि मला चांगलं वागायचं नाटक नाही, मला खरंच चांगलं वागायचं आहे, माझ्या घरच्यांसोबत मला राहायचं आहे, माझ्या बायकोसोबत मुलांसमोर मला माझं आयुष्य घालवायचं आहे. तर महिपतचं आता हे बोलणं ऐकल्यानंतर महिपत पण प्रश्न जो पडला आहे चांगल्या वागणुकीचा तर तो पॉईंटसुद्धा आता तो त्याच्या सुटकेसाठी वापरणार. चांगल्या वागणुकीमुळे महिपतही बाहेर जाऊ शकतो हे त्याच्या डोक्यात आलेलं आहे. आता घरी ज्या वेळेला अश्विन येतो तर प्रिया खूप उशिराने येते. अश्विन तिला जा विचारू लागतो की मी तुला म्हणालो होतो आपण लंचला जाऊ आणि मूवीला जाऊ, तू मला हो पण म्हणाली, मी तुझी कितीतरी वेळ तिथे वाट पाहिली तरीही तू आली नाही, कुठे गेली होतीस तू? तर ती सांगू लागते मला ना ऑफिसमध्ये अर्जंटली बोलवलं, मीटिंग चालू होती, मला जमलंच नाही तुला कॉल करायला. तर अश्विनला ती अशी उत्तर उडवाउडीशी देते हे तर कोणाला पटेल ना. आता इथे ना अर्जुन म्हणू लागतो मग तू मेसेज टाकायचं होतं ना, जमणार नाही. तर ती म्हणते की नाही आज मला वेळ नाही झाला असं तसं. तर पाठीमागून आता घरात तिच्या आधिराज आलेला असतो. आधिराज प्रियाला म्हणू लागतो की तू इथे काय करते? तर अश्विन म्हणतो हा व्यक्ती कोण आहे? प्रिया म्हणतोय तन्वी तुझ्या ओळखीचा कोणी आहे का? तर तो म्हणतो तन्वी कोण? मी तर ह्यांना ओळखतो, ही प्रिया आहे ना, ही माझ्याकडे जॉब करते. तर इथे तन्वी लगेच अश्विनला सांगू लागते की हे आधिराज आहे, यांच्याकडे मी फॅशन हबमध्ये जॉबला लागली आणि ती ओळख करून देते हे माझे आईबाबा आहे, हा माझा नवरा आहे. तर तो म्हणतो तुझे आईबाबा तर खूप गरीब होते, यांच्याकडे पाहून वाटत नाही हे गरीब आहे, घरबीर तर खूप पॉश आहे, तू तर म्हणायची माझा नवरा बेवडा आहे, माझे आईवडील गरीब आहे, हे सगळं पाहून मला तर खरं वाटे ना. आणि हाच तुझा नवरा का, तो तुला मारतो, आपल्या मागे पाठलाग करत लोणावळ्याला आला होता, यांनी तुला खूप मारलं. तर लगेच त्याला मारण्याची ॲक्टिंग आधिराज करू लागतो, त्याला पकडतो आणि म्हणतो का रे बायकोला त्रास देतो, मारतोस, दारू पितोस, तिला खूप छळतोस. तर प्रताप म्हणतो हे सगळं थांबवा बरं, काय चाललं आहे हा सगळा प्रकार, तू माझ्या मुलाला का मारतोय? तर प्रिया ह्या दोघांमधली भांडणं पाहून घाबरून जाते आणि प्रिया आता पलटी खाते नेहमीप्रमाणे. आता ती आधिराजला म्हणू लागते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची, माझा नवरा देव माणूस आहे, तुला कोण म्हणालं की हा बेवडा माणूस आहे, आणि मी मान खाली घालून जॉबला जाते, मान खाली घालून जॉबवर नाही येते, तू कसं काय मला म्हणतोय की तुझी माझी एवढी ओळख आहे, मी तुला कधी सांगितलं एवढं की माझा नवरा दारू पितो, मला मारतो, छळतो? तर तो म्हणतो काय खोटं बोलतेस, तू तर मला म्हणाली होती मी माझ्या नवऱ्याला डिवोर्स देईल आणि मग तुझ्यासोबत लग्न करेल, तू दिलेली वचनं सगळी खोटी होती, तू मला तर सांगत होती तुला मी खूप आवडतो, माझ्यासोबत तुला लग्न करायचं आहे, तुझा नवरा बेवडा आहे, मारतो वगैरे वगैरे. आता प्रियाने इथे घाबरून लगेचच बाजी पलटून अश्विनला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो की अश्विन हा सगळं खोटं बोलतोय, याचं काही ऐकू नको, हा सगळा प्रकार काय आहे म्हणून अश्विन आता जाब विचारू लागतो, तिला काहीच बोलता येईना. तर इथे सायली आता पुढाकार घेऊन सगळी स्टोरी सांगायला सुरुवात करते. भाऊजी तुम्हाला माहीत नसेल तर मी आता सांगते हा कोण आहे. हा आहे आधिराज फॅशनचा मालक, आणि तुला बायकोने काय सांगितलं मी अधिरा फॅशनमध्ये काम करते, म्हणजे तुला तिने खोट्यात पाडलं. आणि राहिली गोष्ट तर हा हिचा बॉयफ्रेंड पण बनला आहे, तर याचे पुरावे काय असं म्हणून इथे अश्विन जाब विचारतो सायलीला. तर सायली म्हणते मला माहिती तुम्ही माझ्यावर कधीच विश्वास ठेवत नव्हतात आणि ठेवणार पण नाही, तुमच्या बायको तुमचं खूप प्रेम आहे, पण तिचे याच्या आधी पण खूप सारे बॉयफ्रेंड्स होते, तिचं वागणं मला माहिती होतं, पण ते ठीक आहे, आता तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवतात, तुम्ही तिच्या भूतकाळासकट तिला स्वीकारलं, पण आता तिच्या लग्नानंतरचा हा तिचा बॉयफ्रेंड आहे हे तुम्हाला आता मान्यच करावं लागेल. आता पुरावा काय म्हणून तन्वी त्यांच्याशी वाद घालते आणि अश्विनला सांगू लागते की हे दोघं मिळून माझ्या आणि तुझ्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाले, यांच्यावर विश्वास ठेवू नको.
आणि लगेचच आदिराज म्हणतो, काय खोटं बोलतेस यार तू, मी तुला पैसे दिले, तुझे घर चालवलं, तू मला किती प्रेम करते म्हणून किती वचनं दिलीस. तर ती त्याच्यासमोर हात जोडून म्हणते की माझं भरलेला सुखाचा संसार मोडू नकोस, तुझ्यासमोर हात जोडते. तुला सायली आणि अर्जुनने सांगितलं का आमच्या दोघांमध्ये भांडणं लावेल, तू इतकं खोटं का बोलतोयस रे आदिराज, असं म्हणून ती त्याच्याकडे बोलू लागते आणि अश्विनला सांगते की हे दोघांनी अर्जुन आणि सायलीने रचलेलं हे सगळं कारस्थान आहे ज्याच्यात आपण अडकतोय. तर आता इथे पुराव्याशिवाय मी बोलत नाही असं अर्जुन म्हणतो आणि मग पुरावा दाखवण्याचा इथे सगळेजण हट्ट करू लागतात. आणि कल्पना प्रताप म्हणतात, हे सगळं काय चाललंय, मला काहीच कळत नाही अर्जुन, तुम्ही ही सगळे भांडू नका, मला समजून सांगा नीट काय चाललंय. आणि त्या दोघांवरती इथे प्रिया नाही ते आरोप लावते, तुम्ही दोघंजण जाणून बुजून करताय, तुम्हाला मी नकोशी या घरात, म्हणून माझ्या नवऱ्याचे माझे भांडणं लावताय तुम्ही असं तसं. तर आता इथे वेळ आली आहे पुरावे दाखवायची. आणि प्रिया इथे अश्विनला समजवते, त्याचा हात पकडते. तर अश्विन आता म्हणतो की नाही, मला आता सगळं आता नीट समजावून सांगा. तर आदिराज सांगू लागतो की माझ्याकडे पुरावे आहे, ही माझ्यावर प्रेम करते त्याचे, तर फोटो पण आहे, मी हिला खूप सारे पैसे दिले, बँक ट्रान्झॅक्शन पण आहे. तर आता हे सगळे पुरावे अर्जुन इथे घरच्यांना सगळ्यांना दाखवू लागतात. तिने केलेली चॅटिंग दाखवतो, तिने किती पैसे कोणाकडनं घेतले आत्तापर्यंत, लग्नाआधीही लग्नानंतर पण. आता हे सगळे पुरावे ईश्वरी आणि काव्य घेऊन येते, त्यांच्यावरती धावून इथे प्रिया जाते, खोटं बोलतायत तुम्ही असं वगैरे. तर इथे काव्य आणि ईश्वरी म्हणतात की तूच खोटारडी, आमच्यावर आरोप लावते, तुला लाज नाही वाटत खोटं घरच्यांशी वागताना. आता काव्याला इतका संताप येतो, ती जेव्हा उलटून पालटून काहीतरी काव्याला बोलते तर काव्य तिच्या कानाखाली सणसणीत असे सटकन वाजवते. आणि तिने तर वाजवली इथे आपल्या ईश्वरीने पण वाजवलेली असते, तुझ्यासारखी खोटारडे बाई, एवढ्या चांगल्या फॅमिलीमध्ये राहणं म्हणजे खरंच घराला लागलेली कीड वाळवी आहेस तू. आता हे सगळे पुरावे सगळ्यांच्या हातामध्ये अर्जुन देतो, ज्याच्यामध्ये चॅटिंग आहे, ज्याच्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन आहे, कितीतरी बॉयफ्रेंडसोबत तिचे फोटो, लव्ह लेटर्स, पैसे मिळवण्यासाठी तिने केलेले त्यांच्यासोबतचे सगळे चाळे, सगळे नाटकं, सगळं काही त्या फोटो पाहून सगळ्यांसमोर आलेलं असतं. आणि सगळ्यांना किळसवानं वाटावं असं तिचं कॅरेक्टर आता समोर सगळ्यांच्या आलेलं आहे. तरी ते फोटो सगळे फेकून देते कल्पना आणि म्हणते किती घाणेरडी आहेस तू, मला तर लाज वाटते तुला सून म्हणून घ्यायची, असं म्हणत ती फोटो फेकते. आणि इथे काव्या आणि ईश्वरीने त्या दोघींनीही तिच्या कानाखाली वाजवलेली असते, मान खाली घालून ती सगळ्यांसमोर उभी असते. आता पुढे आदिराजला पण ती म्हणते की तू खोटं बोलते, तुझ्याकडे काय पुरावे. तर आदिराज पॅनड्राईव्ह काढतो, त्यांनी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असतात ते सगळे अश्विनला पेनड्राईव्हमधनं लॅपटॉपमध्ये दाखवतो. आणि आता खरा चेहरा इथे सगळ्यांसमोर प्रियाचा आलेला असतो. आणि प्रिया इतकी घाणेरडी वागते, अश्विनला ह्या गोष्टीचा इतका संताप येतो, बायको म्हणून मी आता तुला स्वीकारणार नाही, मला आता तू माझ्या घरात डोळ्यासमोर येऊ नको, तुझ्यावर इतकं प्रेम केलं, तुझ्या भूतकाळासकट तुला स्वीकारलं आणि तू काय दिलंस मला, धोका. हे असं माझ्या भावाच्या विरोधात मी आजपर्यंत बोलत होतो, पण आता नाही, निघ घराच्या बाहेर, असं म्हणत तिला घरातून धुडकवून लावलेलं आहे अश्विनने. आणि अर्जुन सायली आता म्हणतात की तुझ्यावरती एकच संकट आले, आता हळूहळू बघ किती संकट आम्ही तुझ्यावर पाठवतो. चला तर मग पुढे आता प्रिया काय करते, कुठे राहते, काय करणार, हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुढे भेटूया, तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.